कोणी म्हणतं कृष्ण आहे, कोणी म्हणते विष्णू आहे. अ, तर नक्की जर तुम्हाला सांगायचं झालं तर भगवान जगन्नाथ कोण आहेत? जगन्नाथजींना साक्षात दक्षिणकाली म्हणतात. बरं. म्हणून जगन्नाथजींना साडी नेसवलं जातं. जगन्नाथांचं आणि गणेशाचं पण काहीतरी कनेक्शन आहे. गणपतीचं जे हो. रूप आहे ते काय रेफरन्स आहे? प्रभू म्हणून हं. इथं महाप्रभू आहे. सगळीकडे गेल्यावर आपण प्रसाद म्हणतो. तिथं इथं महाप्रसाद आहे. हां. कृष्णाचा अवतार आहे, रामाचा अवतार आहे, शंकराचा. जगन्नाथजी साक्षात अवतारी आहेत. ते अवतार त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अवतार प्रकट होतात. तसं जेव्हा जो माणूस जगन्नाथपुरीला जाईल त्यांनी काय नियम पाळायला हवेत? कसं कुठल्या मंदिरांचं दर्शन घ्यायला हवं? प्लीज जरा सांगा ना. हे सगळं आणि जगातील सर्वात मोठी किचन कुठे असेल ते म्हणजे आपल्या भारतात आहे. ते म्हणजे ओडिसामध्ये आपल्या जगन्नाथपुरीमध्ये आहे. जिथं 750 चूल आहेत. 750 चुली आहेत तिकडे. हजारो लोक तिथे मंदिरामध्ये प्रसाद बनवतात. जर करता राहिलं असेल जे एखादा पदार्थ शिजला नसेल आतलं काय तर जाताना एक अग्निश्वर महादेवाचं मंदिर आहे. तो महादेव शिजवून आतमध्ये पाठवला जातो जगन्नाथ. भाई भाई भाई. खूप अद्भुत आहे किचन. त्याला पतित पावन बाना असं म्हणतात. तिथले जे सेवायत आहेत गरुडा सेवायत म्हणून एक प्रकारच्या सेवा आहे. ते लोक वरती जाऊन रोज बदलतात आणि ते जगन्नाथजींचं हे जे रूप आहे ह्याची भक्ती भावना किंवा ह्यांचं व्रत का केलं पाहिजे? जे काही तुमच्या समज गैरसमज जे काही गोष्टी असतील तुम्ही तिथे गेल्यानंतर 2 डोळ्यात पाहिलात ते सगळं झिरो होतील. ते सगळं नाहीसं होईल. भविष्यशाला. आपली सृष्टी, परमात्मा, आपला धर्म हे किती मोठं आहे आणि आपण त्याच्या पुढे किती खुजे आहेत ना, ह्याची जी फिलिंग आहे ना, ही मला मागच्या भागापासून आली आहे. नमस्कार, मी अधीश. भविष्यशालाच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या भागापासून मयूर स्वामीजी अक्कलकोटहून आपल्याशी येऊन गप्पा मारतायत. जर तुम्ही मागचा भाग मिस केला असेल तर मला इथं थोडीशी मी त्या भागाची झलक देतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की मला ही फिलिंग का आली. सो तुम्हाला सर्वसामान्य लोकांना सांगायचं झालं की जगन्नाथपुरी किंवा जगन्नाथपुरीचं हे जी भगवंताची जी कथा आहे अवताराची ती काय आहे? 2 बंद केलं की तुम्हाला 2 छान नयन दिसतील. करेक्ट. ते परब्रह्म म्हणजे जगन्नाथ आहे. वा. त्यावेळेस काहीही नव्हतं. तसं आपलं हे जे जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याची काय गोष्ट? ते मला वाटतं संपूर्ण वर्ल्ड मधील सगळ्यात जर पॉवरफुल शब्द कुठला असेल तर तो जगन्नाथ. वा वा वा. वर्षातनं एक दिवस कोणीतरी तो पुजारीचं डोळ्याला पट्टी बांधून त्याला आत नेलं जातं आणि तो भगवंतांचं हृदय तो तिथे काहीतरी स्थापित करतो किंवा ते बदललं जातं. तर ह्याच्या मागची नक्की काय गोष्ट आहे? ते इतकं स्ट्रिक्ट आहे. जर ते गेले आणि जर ते कास्ट लिंबाचा जो कास्ट आहे तो घेऊन नाही आले तर त्यांना पुरीमध्ये यावं लागेल आणि समुद्राच्या ठिकाणी जाऊन त्यांना उडी मारून त्यांना मारावं लागेल. इतकं सिक्रेट आहेत ना. मला जर जगातलं सर्वात मोठं सिक्रेट कुठलं असेल विचारलं तर तो हे आहे. करेक्ट. जुन्या मूर्तीमध्ये ज्या वेळेस 19 किंवा 8 किंवा 12 वर्षांनी जे ठेवलेलं असतं काही तुळस असतो, कापूर असतं भीमसेनी, चंदन असतं, काही पुष्प वगैरे असतात. ते सगळं ताजं असतं. काय? हो, ते सगळं ताजं असतं. ते काढलं जातं आणि नवीन मूर्तीमध्ये स्थापना केलं जातं की एकमेव असं भगवंताचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्याचं स्मशान देखील आहे. बर. हो. मग इंद्रद्युम्न राजा एकच मागणी मागतो की माझं कुळ नष्ट होऊ दे. नष्ट होऊ दे. हो, कुळ माझं नष्ट झालं पाहिजे. याच्यानंतर माझं कुळ वाढलं नाही पाहिजे. देवाचं महात्म्य दोन्ही पण आषाढमध्ये दोन्ही पण आषाढमध्ये. इकडे वारी चाललेलं आहे आपल्या पंढरपूरसाठी. बरोबर. तिकडे जगन्नाथाचा रथ देखील चाललेला आहे. त्यांनी सांगितलं की इथे 36 कोट देव आले. वा वा. सगळे देवी देवता लोक रथयात्रेच्या दिवशी जगन्नाथपुरीमध्ये असतात. प्रत्येक वर्षी रथ नवीन तयार होतं. ते रथ नसतो जुन्या मागच्या वेळीचा तो रथ तोडला जातो. तो रथ डिस्ट्रॉय केला जातो आणि नवीन रथ बनवतात आणि जगन्नाथजी सालबेगला दर्शन देतात आणि पुढे रथ निघून जातो आणि तो जिथं रथ थांबतं तिथंच तो सालबेग समाधी घेतलेला आहे. मी ते तुम्हाला आता म्हणलं की आपण किती या पृथ्वीचा म्हणतो ना कणाचा सुद्धा छोटा कण आहोत याची फिलिंग जेव्हा येते जेव्हा इतकी सुंदर आपल्या अवतीभोवती गोष्टी घडत असतात. आणि त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगन्नाथपुरीला होणारी यात्रा. त्यानिमित्ताने आमच्या या गप्पा सुरू झाल्या होत्या. मागच्या भागामध्ये आम्ही जगन्नाथपुरी यात्रेबद्दलच्या अशा काही गोष्टी बोललोय जे स्वतः ऐकून मी अक्षरशः थक्क झालोय. आणि मी मयूरजींना म्हणलं नाही तुम्ही थांबा कारण
ज्या स्थानाबद्दल, ज्या भगवंताबद्दल आपण बोलतोय ना, हा विषय खूप मोठा, खूप गहन आहे आणि त्याच्यावरती अजूनही बोललं पाहिजे, लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. सो या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. मला तुम्हाला जसं आता आपण मागे तुम्हाला सांगितलं होतं, मी खूप बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की जसं यात्रेबद्दल मी तुम्हाला अनेक बेसिक प्रश्न विचारले. अगदी त्याच्या मॅनेजमेंटपासून तिथे कशी ती दिवस त्याची आयटनरी तुम्ही खूप छान सांगितली. आयटनरी खूप चुकीचा शब्द आहे, पण मला दुसरं आता आठवलं नाही. पण तसं जर मी तुम्हाला विचारलं, की भगवान जगन्नाथ हे नक्की कोण आहेत? कारण मी अनेक कथा ऐकलेल्या आहेत, की भगवान जगन्नाथ म्हणजे कोणी म्हणतं कृष्ण आहे, कोणी म्हणते विष्णू आहे. तर नक्की जर तुम्हाला सांगायचं झालं, तर भगवान जगन्नाथ कोण आहेत? खूप छान प्रश्न आहे हा. जसं म्हटलं की सगुण रूप, ज्याला आपण देव म्हणतो, हे सगुण रूपात असतं. बरोबर. ज्याला हात पाय किंवा आपण जसं देवाला बघतो तसं आहे. पण जगन्नाथ हे पूर्ण ब्रह्म आहेत. हा, साकार नाही आहेत. तो निराकार आहे. बरोबर. तो सगुण नाही. बरोबर. तो निर्गुण आहे. तशा पद्धतीनं आपण जगन्नाथाला जसं बघतो तसं तो आपल्याला दर्शन देतो. असं म्हटलं जातं की जगन्नाथ हे नाव नंतर पडलं. त्याच्या आधी होतं पुरुषोत्तम. हा. तर आपण विष्णू किंवा नारायणचं जर पूजा करायला गेलो तर जगन्नाथजी विष्णू नारायण होतात आणि सुभद्रा मैया ब्रह्मा आणि साक्षात शिवजी हे बलरामजी होतात. जसं आपण ब्रह्मा विष्णू महेश आणि पूजा करू शकतो. राम अवताराला जर गेलात तुम्ही, साक्षात जगन्नाथजी राम होतात, सुभद्रा मैया सीता होते आणि बलरामजी लक्ष्मण होतात. आणि हे आपण रघुनंदन बेशच्या दिवशी आपण बघतो. पण रघुनंदन बेश आता बंद झालेलं आहे, खूप दिवस झाला. 1905 मध्ये रघुनंदन बेश मध्ये जगन्नाथजी दर्शन दिलेले आहेत. किंवा वेगवेगळ्या स्वरूपात जे दर्शन जगन्नाथींचे मंदिर आहे तिथं रघुनंदन बेश आपण बघू शकता. साक्षात तुम्हाला राम दिसतील. त्याच्यानंतर उग्र तारा शूल पाणी सुभद्रा महाभुवनेश्वरी नीलाद्रौतो जगन्नाथ साक्षात मा दक्षिणाकाली. म्हणजे तुम्ही दक्षिण कालीच्या रूपाने देखील जगन्नाथजींना बघू शकता. काही भक्त आहेत ओडिसाच्या बेंगॉलच्या साईड असतील, आसाम किंवा त्या भागाचे नाही, त्या भागचे जास्त लोक जगन्नाथजींना साक्षात दक्षिणकाली म्हणतात. म्हणून जगन्नाथजींना साडी नेसवलं जातं. तुम्ही बघितलात का जगन्नाथजी, आपण पुरुष आहोत म्हणलो तर जगन्नाथजी नथ घालते. नथ बघितला असेल, त्याला नाकचुडा म्हणतात. जगन्नाथजींना साडी नेसवलं जातं. तो निराकार आहे. तो आहे नाही, पण तुमच्या भक्तीप्रमाणे आकार घेणारा तो देव आहे. जसं तुम्ही बघता, जसं भाव तसा देव ज्याला म्हणतो. जगन्नाथजी कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन देतील, कसं दिसतील, काय सांगू शकत नाही. जगन्नाथजींना लोकांना वाटतं की जगन्नाथजी अपूर्ण आहेत. लोकांना वाटतं की त्यांचे हात नाही आहेत, त्यांचे पाय नाही आहेत. मग तुम्ही एखाद्या रेल्वेच्या लाईनला बघितलात, पटरीला बघितलात, तो किती मोठा आहे तो ते मला माहीतच नाही. ते एकमेकांना किती तसे ते हात आहेत, किती मोठे आहेत माहित नाही. आपले हात सीमित आहेत. माझा हात एवढाच आहे, इथं बोट आहेत, संपलं माझा हात. जगन्नाथजींचा हात किती मोठा आहे कोणाला माहित आहे. बरोबर. आणि जगन्नाथजींचे पाय नाहीत. माझा पाय जे आहे सीमित आहे, जगन्नाथजींचे पाय जे आहेत असीमित आहेत. किती मोठं आहे ते माहित नाही. गूढ आहे सगळं. जसं जगन्नाथजींचे डोळे आहेत, ज्याला चक्कानयन म्हणतो. पापण्याच नाही आहेत डोळ्यांना, पूर्ण गोल आहे असं मोठे आणि सतत उघडे आहेत. जगन्नाथजी उघडे, जगन्नाथजींचे जे डोळे आहेत ते सतत उघडे का असतात? जगन्नाथजींचं दर्शन घेण्यासाठी जे भक्त लोक येतात, असं एकही भक्त त्यांच्या नजरेतून सुटू नये. मी डोळ्याचं पापणी लावून उघडेपर्यंत कुणीतरी भक्त माझ्यापासून गेला तर त्याच्यावर कृपादृष्टी करता आलं पाहिजे मला. म्हणून डोळ्याचे पापणीच नाही जगन्नाथजींना. हो. आणि जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजींचं उलट आहे. जसं की आपण बाकीच्या देवी देवतांना सकाळी शृंगार करतो. जसं सकाळी आपण अभिषेक करतो, त्यांचं पोशाख करतो, त्याच्यानंतर शृंगार करतो. जगन्नाथजींचं उलट आहे. जगन्नाथजींना रात्री झोपवताना शृंगार केला जातं. त्याला बडा शृंगार बेस असं म्हणतात. आणि बडा शृंगारचा विषय आला तर तुम्हाला सांगायला मला आवडेल. तिथे सगळं बडा आहे. म्हणजे बडो देऊळ म्हणजे मोठं मंदिर, बडो दांड म्हणजे रोड, म्हणजे ग्रँड रोड म्हणतो आपण इंग्लिशला. जसं की आपण प्रभू म्हणतो, जसं विष्णूच्या पूजा करतात त्यांना माहिती आहे की प्रभू म्हणून
इथं महाप्रभू आहे. सगळीकडे गेल्यावर आपण प्रसाद म्हणतो, इथं महाप्रसाद आहे. सगळीकडे गेल्यानंतर आपण ठाकूरजी म्हणतो. काही भाग असे आहेत त्यांना ठाकूरजी म्हणतो आपण. इथं बडे ठाकूर जो आहे म्हणतो आपण. महाप्रभू असं बडा शृंगार केलं जातं. जगन्नाथजीनं झोपवताना रात्री निद्रा देवी येते, निद्रा देवी येण्याच्या आधी त्यांना बडा शृंगार केलं जातं, फुलांनी पूर्ण सजवलं जातं. मी एकदा विचारलं असंच तिथल्या सेवायत लोकांना की असं का तुम्ही बडा शृंगार का करता जगन्नाथजींचं. म्हणलं 22 तास जे आहेत, म्हणजे जगन्नाथजींचं जे मंदिर आहे ते 2-3 तासच बंद होतं. जगन्नाथजी रोज 2-3 तासच झोपतात, एक एकदा झोपत पण नाही. जगन्नाथजींचं मंदिर एक एकदा 36 तास उघडं असतं, 48 तास उघडं असतं. भक्तांची गर्दी जर वाढली, गेल्या वर्षीच आपण बघितलंय कार्तिक महिन्यामध्ये भक्तांची खूप मोठी रांग लागली होती. त्यामुळे जगन्नाथजी सर्वांना दर्शन दिले शेवटच्या भक्तापर्यंत. आपण परवाच आपण बघू शकतो, स्नान यात्रा झाली जगन्नाथजींचं. जगन्नाथजी सकाळी 4:30-5 वाजता स्नान बेदीवर आलेत, पूर्ण ग्रँड रोडवर. समोर 4-5 लाख लोक होते. आले सगळे लोक, सगळे दर्शन केले. जगन्नाथजी पूर्ण स्नान बेदीवर सर्वांसमोर अंघोळ केले 108 कलशाने, आणि सर्वांसमोर त्यांचे कपडे बदलले, सर्वांसमोर ते भोग घेतले. किती दयाळू आहेत, किती भक्त वत्सल आहेत ते, किती दीनबंधू आहेत, आपण ते पाहिलं. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला, आम्ही बघत होतो रात्रीपर्यंत TV, तो बडदांडावरती अनेक लोक दर्शन घेऊन 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 बास झालं त्यांना. म्हणजे अगदी ते बाजूला जाऊन कुठेतरी बसले, पाऊस आलं, थकून सगळे लोक गेले. त्याच्यानंतर जगन्नाथजी मंदिरमध्ये गेले. सर्वांना पूर्ण डोळे भरून दर्शन जगन्नाथजी दिले. असे भक्तांना दर्शन देतात जगन्नाथजी. आणि मंदिरात असताना 20-22 तास मंदिर रोज उघडं असतं सर्वांसाठी. मग बडा शृंगार करतात, मंदिराचे कपाट बंद केलं जातं एक 2-3 तासासाठी, सर्वांना बाहेर काढलं जातं, पूर्ण ब्लॅकआउट केलं जातं. असं म्हणतात की बडा शृंगार का करतात जगन्नाथजी, एवढं मोठं वेश रात्री झोपताना का करतात. कारण साक्षात देवी देवता लोक रात्री दर्शनासाठी, जगन्नाथजींचं दर्शन घेण्यासाठी रात्री येतात. साक्षात देवी देवता लोक येऊन रात्री त्या 1.5-2 तासांमध्ये जगन्नाथजींचं दर्शन घेऊन जातात. अरे वा, त्याच्यासाठी तो बडा शृंगार सगळं असं बडा शृंगार बेस दर्शन जगन्नाथजी देतात. पण मग म्हणजे मी आता हे खूप धाडसानी हे स्टेटमेंट करतोय, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की जसं आता बरीचशी मान्यता अशी आहे की जसं मी आधीच्या भागामध्ये पण म्हटलं, तर तुम्ही आधीचा भाग मिस केला असेल त्याची लिंक इथे देतो, प्लीज नक्की बघा तो भाग. की अनेक लोकांमध्ये समजूत अशी आहे की हा कृष्ण आहे, जगन्नाथ आहे. पण मी असंही ऐकलं आहे की जेवढे वैष्णव बांधव इथं तेवढे शैव बांधव सुद्धा येतात, तर ते कोणत्या रूपात पूजा करतात मग जगन्नाथांची? शैव बांधवांचा मी पण खूप वेळा ऐकलंय की जगन्नाथपुरी हे 4 धामापैकी एक आहे आणि फक्त वैष्णव लोक जातात. खूप सारे शैव लोक जात नाहीत वैष्णव, आपल्या धर्मामध्ये तो आधीपासून तो एक आहे. पण सांगायला तुम्हाला आवडेल, ज्या वेळेस तुम्ही जगन्नाथ मंदिरमध्ये एंट्री करता, लेफ्ट साईडलाच एक काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. तुम्हाला जगन्नाथजींचं दर्शन घेण्याआधी काशी विश्वनाथाचं दर्शन करूनच तुम्ही जगन्नाथ मंदिरमध्ये प्रवेश करता. आणि जगन्नाथ मंदिर 4 धामपैकी एक आहे, सर्वश्रेष्ठ धाम पण म्हणतात जगन्नाथपुरीला. तर त्याच प्रकारे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ, विमला माताचं शक्तिपीठ हे जगन्नाथपुरी मंदिर आहे. जगन्नाथजींच्या मंदिरच्या मागे विमला देवीचं मंदिर आहे. विमला म्हणजे पार्वती. ज्या वेळेस विमला पार्वती मातेचं आपण पूजा करतो, साक्षात भैरव म्हणून जगन्नाथजी असतात. शैव लोकांसाठी हे खूप मोठी दर्शन घेण्याची संधी आहे. साक्षात जगन्नाथजी शंकर असतात. आणि सुरुवातीलाच म्हणलं, शैव लोक जगन्नाथजींना भैरव रूपाने पूजा करतात. विमला माता आहे, 51 शक्तिपीठ पैकी एक आहे. आणि विषय निघाला म्हणून सांगतो, मी कुठेतरी ऐकलंय, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की जगन्नाथांचं आणि गणेशाचं पण काहीतरी कनेक्शन आहे. गणपतीचं जे रूप आहे ते काय रेफरन्स आहे? जगन्नाथजी आताच मी म्हणलं शैव शंकरच्या रूपाने पूजा करतो आपण. आता गणपती पण आहेत जगन्नाथजी. असंच महाराष्ट्र म्हणलं की आपण गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपण गणेशजींचं किंवा गणपतीचं नाव काढलं म्हणून मला सांगायला हवं, आजच सकाळी मी दगडूशेठ गणपतीमध्ये गेलो होतो. आपल्या बाप्पांचं पण डोळे खूप मोठे आहेत. बरोबर, खूप मोठे आहेत. मला ज्या वेळेस मी बाप्पांच्या समोर गेलो आणि दर्शन केलो,
डोळे बंद करून ओपन करताच मला जगन्नाथजींसारखंच त्यांचे नयन वा कुठेतरी वा मला वा दिसले. वा कारण जगन्नाथजींचं स्टडी करतोय, जगन्नाथजींचा रिसर्च करतोय. कुठल्याही देवी देवतांमध्ये मला जगन्नाथजीच दिसतात. वा 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 खूप छान. आमच्या बाप्पांनी देखील, दगडूशेठ बाप्पांनी देखील क्या मला बात आहे. जगन्नाथांचं दर्शन दिलेलं आहे. वा गणपती भट्ट नावाचा एक महाराष्ट्रातील ब्राह्मण व्यक्ती होता. हा त्याला पण असाच प्रश्न पडला. जसं सर्व राज्यांमध्ये म्हणजे प्रत्येक समाजामध्ये त्यांच्या त्यांच्या भगवंताला त्यांनी परब्रह्म मानतात. बरोबर पण बरोबर परब्रह्म खऱ्या स्वरूपात आहे. आपण मानतो परब्रह्म, किंवा आपण परब्रह्माचा अवतार आहे म्हणतो. जगन्नाथ अवतारी आहेत, हम्म. अवतार नाहीये. हम्म. कृष्णाचा अवतार आहे, रामाचा अवतार आहे, शंकराचा. जगन्नाथजी साक्षात अवतारी आहेत. ते अवतार, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अवतार प्रकट होतं. तुम्हाला सांगायला आवडेल की कृष्ण जन्माष्टमी आपण साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात. तुम्हाला माहित आहे का, कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी जगन्नाथजी गर्भधारणा करतात. जगन्नाथजींना एक रिच्युअल आहे, गर्भधारणा केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी तेच जन्म देतात कृष्णाला. अरे किती आणि छान. हो, आणि लोक आपण पूजा करतो, कृष्ण म्हणून पण पूजा करतो जगन्नाथजींना. बहुतांश वा. लोक जगन्नाथजींना मला वाटतं कृष्ण म्हणून पूजा करतात. बरोबर पण बरोबर त्यांना माहित नसेल की जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी जगन्नाथजी गर्भधारणा करतात. अवतार नाहीयेत, ते अवतारी आहेत. वा. तसंच गणपती भटला देखील सांगण्यात आलं की परब्रह्माचं जर दर्शन करायचं असेल तर पुरीमध्ये, जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ आहेत, तुला परब्रह्माचं दर्शन घडेल. कारण गणपती भट गणपतीमध्येच परब्रह्म बघत असतो आणि परब्रह्म आहेत. तर पुरीमध्ये तो जातो. ज्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा असते, ज्या दिवशी जगन्नाथजींना बाहेर आणलं जातं, स्नान घातलं जातं, आता मी म्हटलं तुम्हाला. तर गणपती भट्ट जातात आणि मंदिरच्या बाहेर स्नानवेदीवरून जगन्नाथजींचं दर्शन करतात. ते म्हणतात इथे कुठे परब्रह्म आहे. परब्रह्म तर गणेशजी आहेत, परब्रह्म तर गणपती आहेत. त्यांना सोंड आहे, मोठे मोठे कान आहेत. ह्यांना हात नाहीये, सोंड नाहीये, कान पण नाही आहेत. हे परब्रह्म नाहीच आहेत. म्हणून गणपती भट समुद्राच्या किनारी जाऊन बसतो. एका बालकाच्या रूपात साक्षात जगन्नाथजी त्याच्याकडे जातात. तुला साक्षात परब्रह्माचं दर्शन घ्यायचं आहे? हो, माझं परब्रह्म तर गणेशजी आहेत. गणेशजी. हो, तर बघ तू येऊन अजून एकदा दर्शन घे, तुला गणेशजी दिसतील. म्हटल्यानंतर तो गणपती भट पुन्हा मंदिराच्या दिशेने जातो आणि संध्याकाळच्या वेळेला त्याला साक्षात जगन्नाथजी गणेश रूपाने दर्शन देतात, गणपतीच्या रूपाने दर्शन. किती पूर्ण सुंदर. सोंड असते, मोठे मोठे कान, त्याला हाती बेस म्हणतात ओडिसामध्ये, गजानन बेश किंवा गणपती बेस पण म्हणतो. आणि जगन्नाथजी गणपतीच्या रूपाने देखील सर्वांना दर्शन देतात. किती सुंदर आहे हे सगळं. मला एक सांगा की जसं ना आता प्रत्येक स्थानाला गेलं की तिथे आपण काय म्हणतो ना, काही नियम पाळले जातात. तसं जेव्हा जो माणूस जगन्नाथपुरीला जाईल त्यांनी काय नियम पाळायला हवेत, कसं कुठल्या मंदिरांचं दर्शन घ्यायला हवं, प्लीज जरा सांगा ना. हो. सुरुवात मंदिराचे 4 द्वार आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष अशा द्वारांचे नाव आहेत त्या. आता आपण एक्झिट कुठूनही करू शकता. मला जर जमलं तर तुम्हाला सिंहद्वारवरून गेलं पाहिजे जगन्नाथजींच्या, जे 22 पाचेरा, जे 22 सीडी आहेत, तिथूनच एंट्री केलं पाहिजे आपण. तिथून पतितपावनचं दर्शन होतं आणि त्याच्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन करतो आपण. त्याच्यानंतर गेलो पाहिजे आपण. आणि सुरुवातीपासून आपण चर्चा करतोय, जगन्नाथजींचं दर्शन करण्यासाठी कुठलेच नियम आपल्याला नाही आहेत. अरे वा. हो, आपण व्यवस्थित जाऊ शकता आणि जसा भाव तसं देव, जसं म्हणतो. नियम किंवा आपण ठराविक पोशाखामध्ये असणं किंवा ठराविक ज्या काही गोष्टी आपल्या धर्मामध्ये किंवा सांगितलेले गेले, किंवा यज्ञ केलं पाहिजे किंवा नारळ फोडलं पाहिजे किंवा प्रसाद वगैरे घेऊन गेलं पाहिजे, हे सगळं जे काही आहे ते सेकंडरी पर्पज आहे. हां, फर्स्ट पर्पज जे आहे आपलं मन आणि आपलं भाव. आपलं भाव जर शुद्ध असतील तर तुम्हाला जगन्नाथजी कशा स्वरूपात, सगुण असो किंवा निर्गुण असो, कुठल्या स्वरूपात येऊन तुम्हाला दर्शन देतील ते सांगता येणार नाही. असंच दर्शन बंधू महंतीला दिलंय, असंच दर्शन सालबेगचं आपण बघितलो. असं मुस्लिम व्यक्ती आहे, असं त्याला जर नियम अटी लावायला गेलं तर आपण तो परत विषय वेगळा आहे. पण जगन्नाथजींनी दर्शन दिलं आणि अजूनही सालबेगसाठी जगन्नाथजी उभारतात. आणि असं माधवदास बाबा आहेत, बलराम दास आहेत, अनेक भक्तांना दर्शन जगन्नाथजी दिलेले आहेत. आणि आज पण तुम्ही ज्या वेळेस जगन्नाथपुरीमध्ये जाता
ते अलौकिक धाम आहे. हम्म. जगन्नाथ क्षेत्र जो आहे त्याला नीलाचल क्षेत्र म्हटलं जातं, त्याला नीलाद्री क्षेत्र म्हटलं जातं, त्याला नरसिंह क्षेत्र म्हणतात, त्याला दशावतार क्षेत्र म्हणतात. तुम्ही जगन्नाथ क्षेत्रामध्ये ज्यावेळेस शंख क्षेत्र देखील म्हणतात. जगन्नाथ जे पुरीचं जे क्षेत्राचं मॅप आहे तो शंखाच्या आकाराचा आहे, बर बर अलौकिक आहे. बर. हां, तुम्ही ज्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये जाऊन एक पाऊल ठेवता तुम्हाला एक वेगळंच कंपन जाणवेल, हम्म. एक वेगळीच ऊर्जा तुमच्यामध्ये आल्यासारखं वाटेल. हम्म. त्याच्यानंतर तुम्ही मंदिरात गेलात तर प्रसाद घेतलाच पाहिजे. तिथला भोजन क्षेत्र म्हणतात, जगन्नाथपुरीचं अजून एक नाव आहे भोजन क्षेत्र. हम्म. आपण जर वर्ल्डचं, जर हम्म. पूर्ण भारताचं, हम्म. जर आग्नेय कोण किती महत्व आहे आपल्या भारताला बघा. भोजन क्षेत्र पण म्हणतो. आज आपण पोशाख घातला नाही तरी चालेल, शृंगार नाही झालं तरी चालेल, किंवा आपण दाढी कटिंग नाही केलं तरी चालेल, काही केलं नाही तरी चालेल, पण भोजन आपण झोपला नाही तरी चालेल. कित्येक लोक आहेत ते काय म्हणतात त्याला, झोपले पण नाहीत, की ते अनुष्ठान करत बसलेले आहेत, ध्यानात बसलेले आहेत, पण भोजन खाणं पिणं तर पाहिजेत. ते भोजन क्षेत्र आपल्या भारतामध्ये आहे. हम्म. हम्म. सांगायला मला आवडेल, वर्ल्डचं मॅप जर बघायला गेलात तर आग्नेय कोण जे आहे ते भारत आहे. भारताचं जर आग्नेय कोण बघायला गेलात तर ते ओडिसा आहे. हम्म. ओडिसाचं जर आग्नेय कोण बघायला गेलात ते म्हणजे पुरी आहे. वा पुरीचं जर तुम्ही आग्नेय कोण बघायला गेलात तर ते जगन्नाथपुरीचं मंदिर आहे. वा आणि जगन्नाथ मंदिराचं जर आग्नेय कोण बघायला गेला तर तिथलं किचन आहे. वा. हा, म्हणून ते आपल्याकडे पण वास्तुशास्त्रामध्ये म्हणतात ना की तुमचं स्वयंपाकघर कायम आग्नेय म्हणजे हो. अग्नीच्या दिशेला असायला हो, हवं. हो. हे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये इतकं त्यावेळेस कसं बनवलं असेल हे सगळं. आणि जगातील सर्वात मोठी किचन कुठे असेल ते म्हणजे आपल्या भारतात आहे. ते म्हणजे ओडिसामध्ये आपल्या जगन्नाथपुरीमध्ये आहे, जिथं 750 चूल आहेत. 750 चुली आहेत तिकडे. हजारो लोक तिथे मंदिरामध्ये प्रसाद बनवतात वा. जगन्नाथजींसाठी. आणि काय काय पदार्थ असतात त्या स्वयंपाकामध्ये? तिथे भरपूर पदार्थ असतात. म्हणजे सांगायला गेलं तर रोज 6 वेळा भोग लावला जातो जगन्नाथपुरीला, जगन्नाथाला. 120 ते 100 प्रकारचे अन्न असतात त्याच्यामध्ये. बापरे. अनेक. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, आपण मातीच्या भांडीमध्ये सगळे बनवतात. हो हो मग वन टाइम यूज असतं ते. हो. आणि 100% न्यूट्रिशन युक्त जेवण असतं. होय. हो, अगदी प्राचीन काळापासून. आणि जगन्नाथपुरीचा जो किचन आहे तो अत्यंत आधुनिक आहे. हम्म. आधुनिक म्हटलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल, आधुनिक कसं काय. तो अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं आहे, हम्म. वैज्ञानिक आहे, एकदम सायंटिफिक बेस किचन आहे. हम्म. आणि तिथलं जे जेवण आहे ते काही मिनिटात तयार होतं. बापरे. आणि आपण जसं सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जसं चहा बनवतो, हम्म. पहिलं दूध घेतो, हम्म. त्याच्यामध्ये थोडंसं चहापत्ती टाकतो, थोडं उकळ घेतो, साखर टाकतो, आणि त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकतो. बरोबर. हे एक प्रोसेसनी बनतं आपल्यामध्ये. हम्म. जगन्नाथपुरीच्या किचनमध्ये असं नाही बनत. सगळं एकदम टाकलं जातं. सगळे ज्या काही पदार्थ आहेत, ज्या काही इन्ग्रेडियंट्स आहेत, एकत्रित टाकलं जातं आणि शिजवलं जातं. अरे वा. आणि काही मिनिटात शिजतं पूर्ण अन्न. पूर्ण जे अन्न आहे, भांड्यातलं अन्न, जेवढं मोठं भांड्यामध्ये अन्न बनवलं जातं ते एकदम शिजतं. जे प्रसाद आहे हम्म. तो प्रसाद जगन्नाथजींपर्यंत घेऊन गेलं जातं, भोग मंडपमध्ये घेऊन गेलं जातं. जर करता राहिलं असेल, जे एखादा पदार्थ शिजलं नसेल आतलं काय, तर जाताना एक अग्निश्वर महादेवाचं मंदिर आहे, तो महादेव शिजवून आतमध्ये पाठवला जातो जगन्नाथजी. भाई भाई भाई. खूप अद्भुत आहे किचन. मला असं वाटतंय ना की सिन्स आमचं फूड चॅनल पण आहे, पण मला असं आतनं इच्छा व्हायला लागली की एक एपिसोड ओडिसाच्या या किचन मध्ये जगन्नाथपुरीच्या खास महाप्रसादाचा करायलाच पाहिजे. खूप व्यंजन जगन्नाथजी पिठामध्ये असतो, तांदळाचा असो, किंवा मालपुआ म्हणा, किंवा खाजा प्रसाद म्हणा, किंवा पखाळ भात म्हणा, अनेक प्रकारचे जगन्नाथजींचे आवडते पदार्थ आहेत जे आपण नक्की एकदा चाखायला पाहिजे पुरीमध्ये गेल्यानंतर. प्रेक्षकांना मी नक्की सांगेन, तुम्ही आनंद बाजारमध्ये जाऊन एकदा नक्की प्रसाद घ्या. तो भोजन क्षेत्र आहे. दर्शनापेक्षाही जास्त महत्त्व तिथल्या प्रसादाला आहे. कारण आपण म्हणतो की सत्ययुगामध्ये जे बद्री नारायण आहेत, बद्रीनाथ, तिथं महाविष्णू जे आहेत तिथं ध्यान करतात. बरोबर.
आणि त्याच्यानंतर त्रेताम मध्ये रामेश्वरम हा. जे आहे तिथे महाविष्णू स्नान करतात. बरं. त्याच्यानंतर द्वारकाधीश आपला बरं. जो तिसरं धाम आहे हा. तिथं भगवान विष्णू शृंगार करतात, हा. राजा बनतात, हा. द्वारकाधीश हा. ज्याला आपण राजा हा. म्हणतो. हा. त्याच्यानंतर महाविष्णू जगन्नाथपुरीमध्ये भोजन करायला येतात, म्हणून भोजनाला एवढं महत्व म्हणून आहे. ओरिसाच्या त्या प्रसादाला पण हो महत्व हो आहे. एवढं महत्व आहे. आणि जगन्नाथ हे वर्ड जर आपण डिफाईन करायला गेलो तर जगन्नाथ त्याला म्हणतो जगत के नाथ. हा. मग जगत नियंता देखील म्हणतात. हम्म. मग जगाचं नियंत्रित करणारा, नियंत्रण करणारा त्यावर लीडर. आणि जग अन्ननाथ, अन्नाचा नाथ, हो. जगन्नाथ. वा. संपूर्ण ह्या सृष्टीमध्ये जेवढे काही सजीव गोष्टी आहेत, जीवजंतू म्हणा, आपण सर्व 64 लाख योनी ज्याला म्हणतो, फळं म्हणा, पुष्प म्हणा, ह्या सगळ्या सजीवांचा तो नाथ आहे. वा. आणि तुम्ही बघता बाकीचे देवी देवता लोक सोनं म्हणा, चांदीमध्ये म्हणतात किंवा मार्बलमध्ये असतात किंवा अष्टधातूमध्ये असतात किंवा विशिष्ट एका ह्याच्यामध्ये असतात. पण जगन्नाथजी लिंबाच्या लाकडामध्ये आहेत, काष्टमध्ये, सजीव लाकूड असतं. तर जगन्नाथजी सर्व जीवांचे नाथ आहेत. जगन्नाथजी अनाथांचे नाथ देखील आहेत. वा. वा. असे जगन्नाथ वर्डला किती तुम्ही डिफाईन करायला गेलो ते आपल्या बियॉन्ड इमॅजिनेशन. कोणतंही मंदिर जेव्हा बनतं तेव्हा आपल्याला सगळ्यांनी बघितलं की आपलं भारतीय स्थापत्यशास्त्र इतकं हे आहे की वर्षानुवर्ष इतकं हजारो वर्षांची आधीची ही मंदिर आहेत, त्यांचं स्थापत्य काम, आणि ते तेवढंच लॉजिकली, म्हणजे आपण अगदी आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये बघितलं की बरोबर ती किरण अंबाबाईच्या चेहऱ्यावरती पडतातच. तसं मी जगन्नाथपुरीचा जो मंदिराचा जो ध्वज आहे त्याच्याबद्दल एक वेगळीच कहाणी ऐकली की तो वाराच्या दिशेच्या विरुद्ध असतो. तर त्याची नक्की काय गोष्ट आहे? जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ते खूप साऱ्या वैशिष्ट्यपूर्ण भरलेलं आहे. जसं आपण पाहिलं तर 4 धामापैकी एक आहे, 51 शक्तिपीठ पैकी एक शक्तिपीठ आहे. तर अनेक आक्रमण जगन्नाथपुरी मंदिरावरती झालेले आहेत. मला वाटतं 18-19 वेळा मुघलांनी जगन्नाथपुरीवर हल्ले केलेले आहेत, मोठे मोठे पाडण्याचा प्रयत्न केलेला. पण जगन्नाथ मंदिर आहे तसं आहे, तुम्ही पाहू शकाल. जगन्नाथ मंदिराची जी उंची आहे, ज्याला गर्भगृह म्हणतो, त्याला एक विशिष्ट प्रकारे आपण संख्यात्मक त्याचं उंची एवढी आहे असं सांगितलं गेलं. पण किती मोठं आहे ते कोणालाच माहित नाही. कोण त्याचं मापन घेतलेलंच नाही. आणि अजून एक रिसर्च झालेला आहे जे सांगण्यात येतं की जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या खाली एक मोठं टनल आहे. बर. ते समुद्राला जाऊन मिळतं, समुद्राला जाऊन भेटतं. अनेक वेळा जगन्नाथपुरीच्या मंदिरावरती हल्ले झालेले. तुम्ही बघा, हल्ला कशाला करतात? मुघलांनी ज्या वेळेला हल्ले केले, आपल्या घरातील धन किंवा पैसा चोरी करण्यासाठी होता. आता तर जगन्नाथ मंदिर जे आहे ते रत्नभंडाराने भरलेलं आहे. इतके रत्न, इतकं सोनं वगैरे आहे, तर त्याला हात नाही लावले अजूनपर्यंत मुघलांनी. त्यांना फक्त मूर्ती घेऊन जायचं होतं. आणि आपले जे सेवायत लोक आहेत त्या काळातले, ते मूर्तीला कुठेतरी नेऊन लपवून ठेवायचे, ज्या चिलकामध्ये लपवून ठेवले होते एकदा. त्यामुळं ते टनल पण आहे. आणि हे सगळं का सांगतोय मी तुम्हाला, आता सगळे आजूबाजूला बिल्डिंग झालेले आहेत. जगन्नाथ मंदिरावरचा जे ध्वज आहे तो एक प्राचीन काळात सांगायला गेलं तर तो एक सिक्युरिटीचा एक काय म्हणू शकतो आपण, तो निशाण आहे. जर जगन्नाथ मंदिरवर काहीतरी हल्ला करायचं असं कोणीतरी योजना केलं किंवा धोका निर्माण झाले तर ध्वज खाली आणायचे. जर आपण आपल्या मंदिराचं जे संपूर्ण मंदिर आहेत त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य ध्वजाच्या बाबतीत तेच आहे. जर मंदिरावरचा ध्वज जर व्यवस्थित असला तर सगळं जे काही आहे ते सुरळीत आहे. जर ध्वज उतरवण्यात आलं तर काहीतरी मंदिरावरती विपरीत काहीतरी घडलेलं आहे किंवा काहीतरी धोका आहे, सगळे लोक अलर्ट व्हा, तयार व्हा. असं जगन्नाथ मंदिरावरचं खूप मोठं ध्वज आहे. आणि तुम्हाला सांगायला नक्की आवडेल, सनातन हिंदू धर्माचं जे मुख्य ध्वज आहे, जे धर्मध्वज असेल, ते जगन्नाथ मंदिरावरचं ध्वज आहे. आपण एकदा जरूर दर्शन केलं पाहिजे. असं म्हटलं जातं की जगन्नाथाचं दर्शन करण्या एवढं जे पुण्य आहे, जे सौभाग्य आहे, ते फक्त ध्वजाला बघून जरी एकदा तुम्ही दर्शन केला तेवढंच तुम्हाला ते लाभ भेटतं. असा तो ध्वज आहे. आणि तो जो ध्वज आहे तो 365 दिवस बदलला जातो. रोज न चुकता जे ध्वज आहे ते बदललं जातो. त्याला पतित पावन बाणा असं म्हणतात. तिथले जे सेवायत आहेत, गरुडा सेवायत म्हणून एक प्रकारच्या सेवा आहे,
ते लोक वरती जाऊन रोज बदलतात. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की ते उलट्या जातात, असं सरळ नाही जात, असे जातात ते. बापरे. हां, असं उलटे जातात हां. ध्वज बदल, आणि विदाऊट सेफ्टी, कुठल्याही प्रकारचं त्यांचं सेफ्टी नाही. असे वर जाऊन ते 365 दिवस वरचं जे ध्वज बदलून येतात. आणि आपण ओडिसा म्हटलं की तो सायक्लॉनचा भाग आहे. बरोबर, अ, बरोबर. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्ही पाहिलात पाऊस, जबरदस्त पाऊस होतो. आपण आपल्या छतावर नाही चढू शकत जर जोरात पाऊस आला तर. ते इतक्या मोठ्या मंदिरावरती हां. एवढ्या वेळात तिथे एवढं मोठा पाऊस येतं, सायक्लॉन देखील आलेला आहे. हम्म. त्या परिस्थितीत देखील ते सेवायत लोक वर जाऊन ध्वज बदलून येतात. आणि कुठल्याही प्रकारचं, आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं इजा नाही झाला त्यांना, जीवितहानी कोणतीही नाही. जीवितहानी कुठलीही झालेली नाही. बापरे. आपण आपल्या छतावरती जरी उभा राहिलो, थोडं जरी वारा सुटला तरी आपण इकडं तिकडं होतो. होय होय होय. त्याला डिफाईनच करू शकत नाही. ते काय अद्भुत आहे. साक्षात हनुमान तर जींचं वास आहे तिथं, असं म्हटलं जातं. मला आपल्या मागच्या भागामध्ये सुद्धा तुम्ही गुंडेच्या मंदिर आणि या सगळ्या मंदिरांचा उल्लेख केला होता. सो अजून अशी कोणती इंटरेस्टिंग मंदिरं ह्या परिसरात आहेत की ज्याचं दर्शन आपण घ्यायला पाहिजे? हो हो, अनेक मंदिर आहेत. जगन्नाथ मंदिराचं दर्शन केल्यानंतर आपण आपल्या प्रवासामध्ये 2-3 दिवस तर नक्की ठेवा. जगन्नाथपुरीला तुम्ही जात असाल हां, तर हां. एक मुख्य मंदिर बघायलाच तुम्हाला 1 दिवस लागेल. हम्म. पूर्ण 1 दिवस जातो. त्याच्यानंतर लोकनाथ स्वामी मंदिर आहे, हम्म. शिवजींचं मंदिर आहे, ते तुम्ही नक्की पाहिलं पाहिजे. गुंडीच्या राणीचं मंदिर आहे, नरसिंह भगवानचं म्हणलो. त्याच्यानंतर बेडी हनुमान आहे. हम्म. त्याच्यानंतर चंदन यात्राला जे जगन्नाथजी निघतात, हम्म. त्याच्यानंतर तिथे तुम्ही गेलं पाहिजे. चंदन तलाव म्हणून आहे. चंदन यात्रा कधी असते आणि ही? चंदन यात्रा हे जगन्नाथजींचं सर्वात मोठं फेस्टिवल आहे. हम्म. हम्म. 21 दिवस जगन्नाथजी त्यांचा जो उत्सव विग्रह आहे, मदन मोहन ज्याला हम्म. म्हणतो, नौका विहार करण्यासाठी बाहेर जातात. मंदिराच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर एक चंदन तलाव आहे, एक मोठं तलाव आहे. त्याच्यामध्ये 2 बोट आहेत. जगन्नाथजी त्याच्यावर बसून नौका विहार करतात. त्यांना खूप गरमी होते, उष्णता खूप आहे ओडिसामध्ये, पुरीमध्ये. त्यामुळे जगन्नाथजी पूर्ण नौका विहार करून संध्याकाळी त्यांच्या मंदिरामध्ये जातात. तर सांगायला अजून एक आवडेल, चंदन यात्रेचा विषय निघालाय म्हणून. ते जे 2 बोट आहेत, ते 21 दिवस चंदन यात्रा झाल्यानंतर त्या बोटीला पाण्यात बुडवून आतमध्ये ठेवतात आणि ते डायरेक्ट पुढच्या वर्षी चंदन यात्रेलाच काढतात. अरे बापरे. हो. पण असं का बरं? ते वर्षभर जगन्नाथजींचं वाट बघतात. ते अनुष्ठान करतात पाण्यामध्ये बुडून. बापरे. हा, जगन्नाथजी माझ्यावर बसले पाहिजे, नौका विहार केले पाहिजे, भगवंत माझ्यावर बसतो. तर ते 21 दिवस सोडलं तर बाकीचे सगळे दिवस पाण्यामध्ये बुडून ते अनुष्ठान करतात जगन्नाथजींसाठी. किती छान. मला असं वाटतं एवढा लोकांना सतत दर्शन देणारा, लोकांना अवेलेबल असणारा हा पहिलाच देव मी पाहिला असेल. मला आपल्या गप्पांच्या शेवटाकडे यायचे, पण काही महत्वाचे प्रश्न अजूनही माझ्या डोक्यात आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की विष्णूंचं एक रूप आहे व्यंकटेश बालाजी, की लोक बालाजीची उपासना का करतात, की बाबा आम्हाला धन ऐश्वर्य मिळावं. तसं जगन्नाथजींचं हे जे रूप आहे याची भक्ती भावना किंवा यांचं व्रत का केलं पाहिजे? खूप सुंदर प्रश्न आहे शेवटाकडे येत असताना. जसं आपलं घरातलं कुलदैवत असतं, कुलदेवी जी असते, आपण वर्षातून एकदा जातो किंवा वारंवार जातो, गेलंच पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं असतं आपले कुलदैवत आहे कुल. तसं जगन्नाथपुरी जे मंदिर आहे किंवा जगन्नाथजी आहेत, ते कलियुगचे इष्टदेवता आहेत. कलियुगमध्ये तुम्ही जगन्नाथपुरीला एकदा तरी गेलंच पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना मी पॉडकास्टच्या माध्यमातून नक्की सांगतो, तुम्हाला सवड मिळो अथवा नाही मिळो, एकदा तुम्ही जगन्नाथपुरीला गेलंच पाहिजे. कारण ते आपल्या कलियुगचे इष्ट देवता आहेत, त्यांचं एकदा दर्शन घेतलंच पाहिजे. तो निराकार निर्गुण जे परब्रह्म आहे, त्याचं तुम्ही या चर्मचक्षुने एकदा आयुष्यात आपण बघितलंच पाहिजे. सो त्याच्याकरता ही भक्ती करणं गरजेचं आहे. मला सगळ्यात छान काय वाटलं माहिती का, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला विचारलं की काही नियम आहेत का, काही विशिष्ट प्रकारचं व्रत केलं पाहिजे का, तर हा देव माणसांचा देव आहे. तुमची मनातली भक्ती तुम्ही जशी घेऊन जाल तसा हा पावणारा देव आहे. सो मला स्वतःलाच ऐकून एक म्हणतो ना, आपसूक एक जवळीक निर्माण झाली या देवाबरोबर, की मला तिथे फक्त जायचंय आणि मोकळ्या मनाने दर्शन घेऊन परत यायचंय. सो ह्याच नोटवरती मला सगळ्यात शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की अजूनही जगन्नाथ धाम असेल, जगन्नाथपुरीची यात्रा असेल, याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहेत. तर त्या लोकांना जाता जाता तुम्ही तुमच्याकडनं काय सल्ला द्याल?
जे काही तुमच्या गैरसमज गैरसमज जे काही गोष्टी असतील, तुम्ही तिथं गेल्यानंतर 2 डोळ्यात पाहिलात, ते सगळं झिरो होतील. ते सगळं नाहीसं होईल. आणि तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं, आपण डोळे बंद केल्यानंतर काही दिसतं का आपल्याला? कुठलं एक सगुण गुण दिसतं का तुम्हाला? देव म्हटलं किंवा कुठलं काही म्हटलं तरी. सनातन आहे. ज्याचा आदी ना अंत आहे. तसं जगन्नाथपुरी देखील सनातन आहे. ज्याचा आदी आहे ना अंत आहे. कुठला समज, गैरसमज काही आपल्या मनामध्ये न बाळगता तुम्ही डायरेक्ट पुरीमध्ये जावा, गाभाऱ्यात जावा आणि साक्षात महाप्रभूंचं, परब्रह्माचं दर्शन घ्या. त्या 2 डोळ्यामध्ये तुम्ही विसरून जाल. हो. खरंच म्हणजे मला आता म्हणजे अनेक आमच्या म्हणजे मागच्या भागाचा हा भाग अनेकदा बोलताना ना मला मयुरजींच्या चेहऱ्यावरचं जे एक चमक दिसली, अंगावरती येणारा तो शहारा दिसला. त्याच्यानंतर मलाही आतनं एक ओढ निर्माण झाली की येस, की एकदा तरी आपल्याला जगन्नाथपुरीचं दर्शन हे घ्यायचं आहे. सो इच्छा जरी नसली तरी वेळेच्या लिमिटेशनमुळे गप्पा इथे थांबवत आहे. पण आज जसं मी नेहमी म्हणतो की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसं आज मी हक्काने सांगेन की जसं मयुरजींनी सांगितलं की आयुष्यातनं एकदा तरी प्लीज जगन्नाथपुरीच्या इथे जाऊन दर्शन घ्या. ते तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांसाठी खूप भल्याचं आहे. मयूरजी, तुम्ही आज इथं आलात इतक्या मोकळेपणाने, कोणताही आडपडदा न ठेवता इतकी छान माहिती, इतकी माहिती नसलेली गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुमचे पण खूप खूप आभार. आपण प्रत्येक वेळी मी म्हणत असतो, हे फक्त पॉडकास्ट पुरतं नाही आहे किंवा हे क्वेश्चन आन्सर नाही आहे. जिथे कुठे जगन्नाथजींची चर्चा होते त्याला साक्षात जगन्नाथजींचं कथा म्हटलं जातं. आणि विष्णूचं किंवा हरीचं कथा ऐकलं पाहिजे. देव कुठे आहे असं आपण विचारलं तर तो भक्तांच्या मेळ्यात आहे असं म्हणतो. आपण इतकं छानरीत्या आपण प्रश्न विचारलात आणि आम्हाला तुम्ही बोलवलात त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. आभार. थँक्यू. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.